नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। थंडीच्या दिवसामध्ये काय होतं की इडली डोशाचं पीठ लवकर फर्मेंट होत नाही। मग अशा वेळेला काय करता येईल? तर ह्याच्यासाठी मी एक सिक्रेट पदार्थ ह्या पिठामध्ये घातलेला आहे। चला तर मग बघूया का आपण तो सिक्रेट पदार्थ काय आहे, जेणेकरून आपली इडली ही छान सॉफ्ट मऊ तर होतेच, शिवाय पटकन अशी फर्मेंट होते। चला तर मग सुरुवात करू आपल्या रेसिपीला। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक वाटी उडदाची डाळ चांगली निवडून घेतली आणि मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची 3-4 पाण्याने आणि भिजत ठेवायची आहे। तर आपण बरोबर 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये एक अर्धा चमचा आपण घातलेल्या आहे मेथ्या। तर मेथ्यांनी आपली जी इडली आहे ती म्हणजे इडलीचं पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं। आता 1 कप उडदाची डाळ असेल तर आपल्याला 3 कप तांदूळ घ्यायचे आहे। हा रेशो एकदम परफेक्ट असा रेशो आहे। जर तुम्हाला म्हणजे छान मऊ सॉफ्ट इडली हवी असेल तर 3 कप तांदूळ आणि 1 कप उडदाची डाळ घ्यायची। मेथ्या घालायला विसरायच्या नाहीये, कारण मेथीने चव तर छान लागते, शिवाय जे पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं। तांदूळ मस्त 4 ते 5 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतले, कारण आपण इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। मस्त धुवून घेतले आणि पाणी टाकून भरपूर पाणी घालायचंय आणि 4 ते 5 तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचंय भिजण्यासाठी। डाळ तांदूळ मस्त आपण भिजवून घ्यायचं आहे। आता सकाळी 9 वाजता मी हे डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि आता हे मी बरोबर एक 3 ते 4 वाजता हे वाटून घेणार आहे। तर 3 ते 4 म्हणजे एक 5-6 तास झालेले आहेत आणि आता आपण हे जे तांदूळ डाळ आहे ते वाटून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आहे, तो मी ह्यात वापरणार आहे, तो तुम्हाला समोर दिसतच असेल, कारण ह्या जो ब्रेड वापरणार आहोत आपण हे वाटताना, ब्रेडमध्ये ईस्ट असतं आणि ईस्टमुळे काय होतं की पीठ जे आहे ते लवकर फर्मेंट होतं आणि छान सॉफ्ट, आणि जसा पाव कसा मऊ असतो तशीच आपली इडली सुद्धा सॉफ्ट आणि मऊ अशी तयार होणार आहे आणि डोसा सुद्धा अगदी छान असा तयार होणार आहे। तर आधी आपण काय करणार आहे की आधी आपण फक्त तांदूळ पूर्ण पाणी काढून मस्त असं वाटून घ्यायचे आहे। तर पाणी जेव्हा आपण तांदूळ वाटतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये। पाणी न घालता आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आणि अगदी थोडंसं रवाळ टेक्स्चर असेल अशा पद्धतीने आपल्याला वाटायचंय, कारण इडली जर जाळीदार आणि मस्त अशी पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं रवाळ असं टेक्स्चर हवं असतं इडलीसाठी। हे बघा किती छान असं टेक्स्चर आहे आपल्या ह्या पिठाला। आता आपण यातच उडदाची डाळ सुद्धा वाटून घालायची आहे आणि जे उडदाची डाळ आपण जे भिजत घातलेलं पाणी आहे त्याचाच इथे आपल्याला वाटण्यासाठी, उडदाची डाळ वाटण्यासाठी वापर करायचा आहे। दुसरं पाणी न वापरता जे भिजवलेलं पाणी आहे तेच वापरायचंय। आणि ह्या उडदाच्या डाळीमध्येच आपण 2 ब्रेडचे स्लाइस बारीक तुकडे करून घालणार आहोत। ब्रेड घातल्याने आपलं जे पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतच, शिवाय इडली छान सॉफ्ट मस्त अशी मऊ तयार होते आणि मस्त अशी गुबगुबीत फुलते सुद्धा खूप छान। तर आता आपण इथे 2 ब्रेडचे स्लाइस आहेत ते तोडून टाकूया आणि हे सगळं साहित्य मस्त असं बारीक मिक्सरमधनं बारीक वाटायचं आहे। आता जी उडदाची डाळ आहे ती चांगली आपल्याला बारीक वाटून घ्यायची, आपल्याला ही रवाळ अशी वाटायची नाहीये, तर मस्त बारीक वाटून घ्यायची। फक्त तांदूळ जे आहेत ते थोडेसे रवाळ ठेवायचे आहेत। आता हे सगळं पीठ मी ह्या तांदळाचं जे मी पीठ दळून घेतलेलं त्यामध्ये आपण हे उडदाचं मिश्रण घालून घेतलेलं आहे, उडदाची डाळ जी वाटून घेतली ती। आता हे सगळं मिश्रण मी वाटून घेतलंय आणि आता हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ हाताने हे सगळं मिश्रण चांगलं फेसून घ्यायचं आहे। आपण जेव्हा हे मिश्रण फेसून घेतो त्यामध्ये एअर बबल्स तयार होतात आणि मस्त असं सॉफ्ट आणि फ्लफी असं हे मिश्रण तयार होतं आणि लवकर फर्मेंट होतं। आता हे हातानेच मी व्यवस्थित असं फेटून घेतलंय, म्हणजे डाळ तांदूळ सुद्धा छान असं व्यवस्थित मिक्स होतं। आता जो मी पातेलं वापरलंय ते थोडंसं लहान असल्यामुळे हे मी 2 पातेल्यांमध्ये फर्मेंट करायला ठेवणार आहे। हे बघा, आता मी झाकण ठेवून हे फर्मेंट करून घेतलेलं आहे रात्रभर। आता हे बघा
मस्त असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे, पण जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट आहे. त्यामुळे आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घातलंय आणि थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय. चांगलं हे बघा, जसं आपण मिश्रण फेटून घेतलं त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मीठ घालून चांगलं मिक्स करायचं. हे बघा, आणि ही कन्सिस्टन्सी आपल्याला इडलीला आणि डोशाला लागणार आहे. हे बघा, तर या एकाच पिठापासून आपण इडली आणि डोसा हे दोन्ही पदार्थ बनवू शकतो आणि डोसा सुद्धा खूप छान जाळीदार आणि मस्त असा तयार होतो आणि इडली सुद्धा जाळीदार सॉफ्ट आणि मस्त अशी तयार होते. आता इडलीच्या भांड्याला आपण थोडं थोडं तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून इडली खाली चिटकू नये. जे भांडं आहे त्याला इडली चिटकू नये म्हणून पूर्ण इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावून घेतलंय आणि थोडं थोडं बॅटर आपण इथे इडलीच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, तेल लावल्यामुळे इडल्या अजिबात खाली चिटकत नाही. हे बघा, तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता. आणि अशाच पद्धतीने मी ही सगळी भांडी म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते टाकून घेते सगळ्या इडलीच्या भांड्यामध्ये. व्यवस्थित असं मस्त पीठ आपण ह्या इडलीच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आणि बाजूला आपण इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन अशा इडल्या आपल्या तयार होतील. आता आपण जे पाणी गरम करत ठेवलंय इडलीच्या पात्रामध्ये, त्याच्यामध्ये एक एक करून आपण हे इडलीच्या ज्या थाळ्या आहेत ह्या ठेवायच्या आहेत. तर आधी सगळ्यात छोटी थाळी आपण इथे ठेवणार आहोत. नंतर त्याच्यावरची अशा पद्धतीने ह्या चारही प्लेट आपण ह्या इडलीच्या पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत आणि गच्च असं झाकण लावून मीडियम गॅसवर आपल्याला ही इडली 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. अगदी 10-15 मिनिटामध्ये आपली इडली मस्त अशी शिजली जाते आणि छान सॉफ्ट आणि मस्त नरम अशा जाळीदार अशा इडल्या तयार होतात. आता आपण इडली तर बनवत ठेवली आहे, आता आपण बनवत आहोत डोसा. यासाठी मी डोशाचा तवा आहे तो मस्त असा तापवून घेणार आहे. तवा तापला का त्यावर अर्धा चमचा तेल घालून सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आपण त्यावर पाणी टाकायचंय आणि पाणी टाकून पटकन आपण हे सगळं एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचंय, म्हणजे आपला जो तवा आहे हा डोसा बनवण्यासाठी तयार होतो. आता तवा थोडासा 1-2 मिनिटं तापल्यानंतर आपण त्यावर घालायचा आहे डोसा. तर आता आपण हा बनवत आहोत सेट डोसा. आपण अगदी म्हणजे अगदी पातळ पेपर डोसा किंवा साधा डोसा न बनवता आपण बनवत आहोत सेट डोसा. आता आपण इथे एक पळी पीठ तव्यावर घातलेलं आहे आणि डोसा जसा घालतो त्याच पद्धतीने आपण हे पीठ पसरवून घेतलेलं आहे गोल 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 असं. वरतून एखादा चमचा तेल घालून आपण यावर झाकण ठेवून एक अर्धा मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची. कारण जो सेट डोसा असतो ना तो दुसऱ्या बाजूने भाजला जात नाही, तर आपण झाकण ठेवून एका बाजूनेच हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आता हा डोसा जो आहे तो एका बाजूने खालून भाजलेला आहे. आता आपण थोडंसं अजून एक चमचाभर तूप किंवा तेल ह्यावर घालायचे किंवा बटर. आणि आता हे बघा, दोन्ही बाजूने हा मस्त असा शिजलेला आहे. आपल्याला हा डोसा फक्त एका बाजूने भाजून घ्यायचा आहे. तर आपला डोसा जो आहे तो छान असा भाजला गेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा. आणि झाकण ठेवल्यामुळे वरून सुद्धा तो चांगला शिजला जातो. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे डोसे बनवून घ्यायचे. आणि आता इथे एक 10 ते 15 मिनिटं झालेत आणि आपली इडली जी आहे ती सुद्धा शिजलेली आहे. तर आता या इडलीच्या भांड्यातनं मी ही इडलीच्या प्लेट आहेत त्या काढून घेते आणि थोडी वाफ गेल्यानंतर आपल्याला ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. चमच्याने व्यवस्थित अशा आपण ह्या इडल्या काढून घेऊ शकतो. खूप सॉफ्ट आणि जाळीदार अशा ह्या इडल्या झालेल्या आहे. आता एका
प्लेटमधली इडली मी तुम्हाला काढून दाखवते. किती इझिली ह्या इडल्या निघतायत. अजिबात खाली चिटकत नाही, काही नाही आणि अगदी छान सॉफ्ट आणि जाळीदार अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा इडलीच्या बॅटरमध्ये ब्रेड घालून पहा. खूप छान सॉफ्ट इडल्या तर तयार होतातच आणि पीठ सुद्धा खूप छान लवकर फर्मेंट होतं आणि मस्त असं इडल्या सुद्धा छान होतात आणि डोसाही छान होतो. आता कोणत्याही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा अगदी सांबार बरोबर तुम्ही या इडल्या आणि डोसा सर्व्ह करू शकता. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.